हॅलो हॅलो मनू. हां बोल ताई. संतोषराव आणि संत्या हे दोघंही एकच आहेत का ग? हॅलो मनू, फोनवर आहेस ना? सांग ना. ताई मी नंतर बोलते तुझ्याशी, मी जरा कामात आहे. अगं काम तर काय होतच राहतं, हे जरा जास्त महत्वाचं आहे. महत्वाचं का? हा म्हणजे आजी आजोबांनी जाताना संतोषरावांचा उल्लेख नव्हता का केला? आठवण काढत होते संतोषरावांची. हे बघ ताई, तू त्याकडे फार लक्ष देऊ नकोस. लक्ष देऊ नकोस म्हणजे काय? बरं मी काय म्हणते, तू जरा भेटत जा हा संतोषरावांना. ताई प्लीज. यू नो व्हॉट, संतोषराव म्हणजे विक्रांतचे मित्र संत्या. संतोष. ओके. हसलीस का तू? मी हसतेय कारण हा ऍक्च्युली मी तुला त्यांच्याबद्दलच विचारत होते ना, आणि म्हणजे मला थोडासा डाऊट आलाच होता, पण मला माहिती नव्हतं तुम्ही एकमेकांशी बोलता भेटता. सो एक सेकंड. भेटत वगैरे नाही, मुद्दाम तर अजिबातच नाही. ताई मी नंतर बोलते तुझ्याशी, मी जरा कामात आहे. अगं मानसी, हे बघ मला तुला फक्त एवढंच सांगायचं होतं की तू त्यांना भेटत राहा. नाही म्हणजे तुझ्या मनात त्यांच्याबद्दल काय होतं एवढंच जाणून घ्यायचं होतं मला. कसं आहे मनू, आजी आजोबा सुद्धा रिलीव्ह होतील ना ग. काय आहे मनू, मी मोठी बहीण आहे ना तुझी, म्हणून तुला गाईड करते. आणि मनू, हे सगळं खूप महत्वाचं असतं आयुष्यात, आणि आपल्याला आयुष्यात राईट गायडन्स सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. बरं ऐक, मी तुझ्याशी या विषयावर नंतर डिटेलमध्ये बोलते. आता ठेवते फोन. ओके बाय. वहिनी, तू तर एकदम चौकार आणि षटकारच मारलेस हा. टरकलो होतो मी. ऍक्च्युली आपलं काम ना असंच असतं, चटकन आणि पटकन. नाही, या बाबतीत ना हे फार महत्वाचं असतं. टायमिंग टायमिंग फार महत्वाचं. जास्त वेळ जाऊ द्यायचं नाही. मोनिका, तू अगदी करेक्ट केलेलं आहेस. थँक्यू संतोषराव. काय मग? मला तर टेन्शनच आलं होतं. म्हणजे ती काय बोलते, कशी रिॲक्ट होते, मला कल्पनाच नाही ना तिच्या मनात काय चाललंय ते. तू कशाला घाबरतोयस? डोंट वरी, यू आर ॲब्सोल्युटली ऑन द राईट ट्रॅक. पण मोहिनी, खरंच सॉलिड आहेस तू. ते म्हणजे मी हेच विक्रांतला सुद्धा सांगितलं होतं की अरे काहीतरी इनिशिएटिव्ह घे जरा तू. पण नुसता करतो करतो बोलतो एवढंच म्हणत होता, करत काहीच नव्हता. विक्रांत इनिशिएटिव्हच घेत नाहीत ना कधी. एनिवे, तू अजिबात काळजी करू नकोस. हो. आपण हे सगळं सॉर्ट आउट करूया. दादा, आता ना आपल्या घरामध्ये लवकरच एक लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे. अगो बाई, लव्ह स्टोरी? कुणाची? आपली लाडकी मानसी आणि कोण? संत्या. हो, अरे मला कसं कळलं नाही? बघा, तू एक दोनदा घरी आला होता. मी म्हटलं काय रे, नाही नाही असा चालू म्हणाला. असं आहे काय? हा पण चांगला आहे, मुलगा चांगला आहे, छान छान. काहीतरी काय नाही म्हणजे तुम्हाला काय एवढा उत्साह? अगं उत्साह नाही, दोन तरुण माणसं एकत्र येत आहेत. छे, पण मोहन कशावरून असं असेल? वहिनी, मी सांगतोय ना, मोनिका पण फॉर आहे. आणि समजा त्यांची गाडी रोडावरनं घसरलीस तर आपण सगळे आहोतच गाडी पुन्हा रोडावर चढवायला, हो की नाही?
मी तुम्हाला सांगते, मला ना हे सगळं इतकं एक्साइटिंग वाटतंय ना, लव्ह स्टोरी वगैरे. आणि मुळात ना करिअर वाईज त्याचं उत्तम चाललंय, हो की नाही? नाही, पण मला असं वाटतं की आपण या भानगडीत नकोच पडायला. हा, जरा दमाने घेतलं पाहिजे. पण दोघांचा जोडा मस्त शोभेल हा एकदम. आणि दादा तुझं म्हणणं बरोबर आहे. मला असं वाटतं की आपण त्यांना सपोर्ट करूया. शेवटी आपल्या घरचा मामला आहे. घरचा कसा काय? कसा म्हणजे काय बहिणी? आता संत्या विक्रांतचा मित्र नाही का लहानपणापासून, आणि मानसी मोनिकाची बहीण आहे. आणि कसं आहे बहिणी, त्या दोघांचं जर का जमलं तर मानसीचं आपल्या घरी येणं आणखी वाढेल. नाही, पण मला असं वाटतं की आपण एवढी घाई नको रे करायला. अहो वहिनी, घाई नाही करत होत, फक्त मदत करतो. ए मोहन, मी तर ठरवलंय की त्यांना सहजासहजी भेटता येईल ना, त्यासाठी आपण खूप प्रयत्न करूया, भरपूर प्लॅन्स करूया. आणि कसं आहे, याच आपल्या घरी त्यांना जर का भेटता आलं तर सोपं आहे ना त्यांच्यासाठी सगळं. अरे पण गीता, त्यांना जर का बाहेर भेटावं असं वाटलं तर काय करणार? अरे ते तर होणारच आहे नंतर, तेच तर हवंय आपल्याला. पण आत्ता भेटण्यासाठी जर का आपणच निमित्त पुरवलं तर काय हरकत आहे? येस, युअर राईट गीता. हा, मग सांगा ना काय करायचं. अहो, मला ना काहीतरी आठवलंय. तुम्ही जरा आत या. तुझ्या काय एकदम अचानक आठवलं. आलो. हा, तुम्ही आधी इथे बसा. आता तिथे बसलोच होतो ना. काय आठवलं तुला एकदम? काय चाललंय तुमचं? तुम्ही त्या लव्ह स्टोरी मध्ये इतका इंटरेस्ट का घेताय? इंटरेस्ट काय? काहीतरी काय बोलतेस तू? आहे, 2 तरुण मुलं आहेत, त्यांचं काय जमत असेल तर बरं, एवढंच मला म्हणायचं होतं. त्याची काहीही गरज नाहीये. काय एवढा का हट्ट तुझा भलताच? आहे माझा हट्ट. तुम्ही याच्यात पडायचं नाही म्हणजे नाही, कळलं ना? मोहन आणि गीता सुद्धा अतिच करतायत. त्यांना हे सगळं करायची काय गरज आहे हो? पण तुम्ही एक लक्षात ठेवा, ही लव्ह स्टोरी फुलवायला तुम्ही मदत करायची नाही. अगं, फुलवायला काय शब्द काय वापरतेस तू? काय का, पण तुला एवढा सगळा रस कशाला याच्यात? मी की नाही मानसीचं स्थळ माझ्या भाच्यासाठी सुचवणार आहे. हो, अहो काय मस्त जोडी जमेल. असं आहे तरी. नाही म्हणजे त्याला उत्तम स्थळ येत आहे, पण मी की नाही मानसीलाच पुढे ढकलणार आहे. कुठे ढकलणार आहे? हो, ढकलणार आहे म्हणजे मी तिला स्पर्धेत जिंकवणार आहे. स्थळांची कसली स्पर्धा? मला तुम्ही ना असं शब्दात पकडू नका. माझ्या भाच्याचं स्थळ उत्तम आहे, पण मानसी पण चांगली मुलगी आहे ना. आणि अहो हल्ली अशा चांगल्या मुली सहजासहजी मिळत नाहीत. अगदी बरोबर आहे तुझं. पण तुझ्या भाच्याचं काय? त्याचं काय? अहो माझा भाचा आहे तो उत्तम स्थळ आहे. बर, मग आता नेक्स्ट स्टेप काय आहे? अरे विक्रांत, मानसी, या या. काय कसा होता आजचा दिवस? ॲज युजल बिझी. गुड गुड गुड. आज आमचा दिवस जरा स्पेशल होता. हो का? हो. अरे वा, काय स्पेशल? तू बस ना. बस रे, बस बस बस. हो, सांगतो बस. या पाणी घ्या. ये. अहो लवकर तो आलाय. मग काय, मी सांगितलं होतं ना, त्याला बोलवा ना. बोलायचंय ना त्याच्याशी. त्याला बोलून काय करायचं? त्याचं झालंय लग्न, तिला बोलवायचंय. अहो तिला कसं बोलवणार? तिला त्या दोघांनी पकडून ठेवलंय ना. आता त्या संत्याबद्दल तिच्या मनात नाही ते भरवणार. म्हणून मी काय म्हणते, तुम्ही त्याला बोलवा आणि त्याला सांगा, म्हणावं की त्या दोघांनी सांगितलेलं नाही ऐकायचं, आपण दोघं सांगू ना तेच ऐकायचं. हा, असं कसं जाणार? काय तुम्ही ना फाटे फोडू नका. बोलवा बघू. तू बोलाव, मी सांगतो. अहो असं काय करतात? तुम्ही बोलवा ना. ते मीच करायचं. हो. विक्रांत. हा. अहो असा हळू हाक मारून तो कसा येणार? मोठ्याने हाक मारा बघू. तुम्ही पण ना. विक्रांत. हा.
विक्रांत. मी आलोच. कसं काय चाललंय तुझं? मस्त. हॉस्पिटलमध्ये कसा वेळ जातो कळतच नाही. मग आता पुढे काय? पुढे म्हणजे माझी इंटर्नशिप व्हायची अजून. नाही 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 ते नाही, म्हणजे आता पुढचा विचार करायला हवा ना. कसला? मला माहितीच होतं तुम्ही शब्दांचा केस काढणार. किस वगैरे काढणार नाही मी. उगाच काहीतरी बोल नकोस. काय मी एक विचारायचो, नंतर तू म्हणायचे छे ते विचारायचंच नव्हतं. सगळं क्लिअर करून घेतलेलं बरं म्हणून. अहो असं चिडताय काय? नाही म्हणजे विचारा ना त्याला. आई आधी काय बोलायचं नीट ठरवून घ्या. आमचं असं आपलं चाललं होतं की आता ही आपली मानसी ती आता शिकली ना, म्हणजे आता डॉक्टर झाली. मग आता पुढे काय डिस्पेन्सरी काढायची तिला स्वतःची का? हो हो म्हणजे आता ते सगळं झालं ना नीट. पण आता पुढे काय, म्हणजे तिचं काही लग्न वगैरे करायचा काही विचार आहे का? म्हटलं ना काका, मी इंटर्नशिप झाल्यावर मला पीडियाट्रिक्स मध्ये पीजी करायची इच्छा आहे. किती शिकणारच ग तू? त्यात काय एवढं काका, आजकाल सगळेच शिकतात इतकं. आणि मेडिकल फील्ड म्हटलं ना की सगळं शिकून अनुभव घेऊन सेटल होईपर्यंत वेळ लागतोच. सगळ्यांनाच माहिती आहे ते. नाही 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 ते वेगळं. म्हणजे तुला हवं तेवढं शिकतो नाही का, म्हणजे आमचं काहीच म्हणणं नाही, चांगलीच गोष्ट आहे ती. पण आता आयुष्याचं काहीतरी करायला हवं नाही का? आयुष्याचं काय करायला हवं? आयुष्याचं काही करायचं नाही ग, म्हणजे नेक्स्ट स्टेप पुढचं. नेक्स्ट स्टेप ठरली आहे माझी. ठरली? नेक्स्ट स्टेप म्हणजे पीडियाट्रिशियन व्हायचंय तिला. अगो बाई, नाही म्हणजे अजून किती शिकणार आहे ती? अगं आई, या सगळ्याला वेळ लागतोच. आणि एकदा ती डॉक्टर झाली म्हणजे प्रॅक्टिस पण करता येईल ना तिला. पुरे रे. नाही म्हणजे सारखा तो अभ्यास, ती डॉक्टरी आणि प्रॅक्टिस, त्याच्याशिवाय सुद्धा आयुष्य असतं की काय? हो नाही हे बघ काय आहे की आयुष्य तर बरंच पडलेलं असतं काय का. पण काय आता उद्या समजा त्यांनी ठरवलं की परदेशातच जाऊन शिकायचं, मग मग पण लग्नाचं काहीतरी कधीतरी बघितलं पाहिजे ना आयुष्यात. आता काय होतं, आता आपल्या आजूबाजूला अनेक मुलं अशी पडलेली आहेत ना लग्नाची, म्हणजे लग्नाला उभी आहेत ना. तर आता समजा तिचा विचार असेल लग्नाचा, तर आपण सुचू शकतो ना की बाबा एक अमुक अमुक मुलगा, तमुक तमुक मुलगा. आता काय होतं की मग लग्न होऊन जातं आणि नंतर आपल्याला वाटतं रे अमुक मुलगा चांगला होता, तो सुचवला असता तर बरं झालं. काका, मी नेहमीच माझे निर्णय स्वतःच घेते. मला कोणीच गाईड केलं नाही. अरे वा, छान छान. क्या बात आहे. नाही मग तुझ्या आता मनाला विचार की बाबा कुठे थांबायचंय, कुठे पुढे जायचंय. हा कुठे पुढे जायचंय, काय करायचंय. काकी, माझं ठरलंय पुढचं. ठरलंय. आणि ऍक्च्युली तुम्ही दोघं काय बोलताय हे एक्झॅक्टली मला कळत नाहीये. मलाही कळत नाहीये. काय? तू मोनिकाला भेटलीस का? नाही, मी तिलाच भेटायला आले होते. अरे मग भेट ना, भेट, जाऊन भेट. हो, जाते. आम्ही आहोत तिथे जाऊ. आलेच. ये पुढचं ठरवूया आपण आता. नाही बस. बाबा तिचं ती बघेल, आपल्याला काय करायचंय? असं कसं? आपण नको का लक्ष घालायला? काय? हो हो बरोबर आहे, आपण लक्ष घालायलाच हवं नाही का. तुम्ही दोघं काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. आणि हे सगळं तुम्ही मला का सांगताय? तिला कळलं असेल का ग आपण काय म्हणत होतो ते? तिला कळलं असणार, पण ती तसं दाखवत नव्हती असं मला वाटतं. हा म्हणजे अगो बाई, हे काय? मानसी कुठे? तिला मी म्हणजे ती मोनिकाला भेटायला गेली. एवढं काय बोलायचं असेल तिच्याशी? माहित नाही, आम्ही कसं विचारणार नाही का. हॅलो. अरे या 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 बस बस. मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलंय. काय चाललंय काय इथं? हा आता कसली पार्टी? नाही पार्टी वगैरे नाही हो, सहज आणले आईस्क्रीम.
अरे पण कशाला आईस्क्रीम वगैरे नाही का हो? असू दे ना, आता आणलंय तर काय. आम्हाला सगळ्यांनाच आईस्क्रीम खूप आवडतं. माहितीये मला, म्हणूनच तर आणलंय आईस्क्रीम. सगळे मिळून खाऊ. मग सुरू करा ना. अहो नाही, तुम्हीच खा, मी आपलं एवढंच खाईन. आले ना सगळे, उरले कोण आता? आणि मोनिका आता आईस्क्रीम खाणार नाही, तिचा घसा बसतो लगेच. आणि आईंना मी देईन नंतर. तू आमच्यासाठीच आणलंस ना, म्हणजे आणून नुसतं ठेवलंयस, पुढे काय होतच नाहीये. हो हो, म्हणजे काय, मग कोणासाठी? आणि ते आम्हाला कसं कळणार ना, असं विचारतो दादा. हो ना. नानू मामा, यावर्षी दिवाळीत आम्ही इथेच होतो. आम्ही म्हणजे मी आणि प्लायवूड. तुम्ही नव्हतात, मिस केलं तुम्हाला. मला कशाला मिस केलं? नाही खरंय संत्या, तू ना आता कोणाला तरी खास माणसाला मिस केलं पाहिजे. कोण रे काका? खास नाही रे, मी आपलं सहज बोललो. पण कसं आहे ना, ते पूर्वी माहिती लग्नामध्ये रिसेप्शन असायचं आणि मग रिसेप्शनला आईस्क्रीम असायचं. हे आणलेलं आईस्क्रीम ठीक आहे, पण आता त्याही आईस्क्रीमचा जरा विचार कर काहीतरी. काय म्हणजे कसं आहे वहिनी, की आता पुढे काय करायचंय या दृष्टीने पावलं उचलायला हवीत ना, नाही का? सुरू झालं की आता असं काय करतेस? काय रे संत्या? हो हो, आईस्क्रीम आईस्क्रीम देतो. हा, कोणी राहिलं असलं तर म्हणून ठेवलंय. चल जरा बोलायचं. नाही, हा. चल चल. काय रे? तुझ्या घरचे तर फुल सुटलेत सगळे. आता तू आईस्क्रीम देऊन इतकं मस्का मारतोस ना. अरे ऐक ना, मानसी का नाही आली? अरे, तिला बोलावलंच नाही ना आपण. अरे मग बोलव ना. हे बघ, मी आता जाणार आहे ना, मग निदान हाय हॅलो तरी होईल यार. हो पण अरे, घरचे सगळे बसलेले आहेत आतमध्ये. अरे म्हणून तर मी आलोय ना बाहेर. प्लीज यार, कर ना काहीतरी. ठीक आहे, मी ट्राय करतो. तू थांब. मानसी, तू खाली का नाही आलीस? असंच. अगं मग चल ना थोडा वेळ. नको, मी इथेच बरी आहे. मी येईन नंतर. अगं संत्या आलाय, पाहिलेस ना तू? म्हणूनच नाही आले मी खाली. का? मला माहित नाही तुमच्या घरच्यांच्या मनात काय चाललंय, किंवा त्या संत्याच्या मनात काय चाललंय ते. बट यू नो व्हेरी वेल की मी अजून लग्नाचा पूर्णपणे विचार केलेला नाहीये. आणि जरी केला तरी संतोष माझी चॉईस नाहीये. अगं पण मी फक्त खाली चल एवढंच म्हणतोय तुला. विक्रांत, मला कल्पना आहे खाली काय चाललंय त्याची. मी नाही येणार खाली. पण संत्या? विक्रांत, तो तुमचा मित्र आहे ना, तुम्हीच त्याला सांगाल काय ते.